तर काका आपल्याला आता एकविरा देवीची माहिती सांगतील. एकविरा ही नवसाला पावणारी देवी आहे आणि 5 पांडवांनी तिचं मंदिर बांधलेलं एका रात्रीमध्ये. अच्छा. आणि कोणी लोक तिला खूप मानतात आणि ती नवसाला पावते आणि उत्सव तिथं आम्ही खूप साजरी करतो. नक्कीच. हां. आणि दुसरी गोष्ट तिचा मानपान जो वेळेला दिला नाही तर ती म्हणजे त्रास पण देते. अशी कडक देवी आहे. अशी नवसाला जेवढी लगेच पावते तशी ती आपल्याला पाळावं पण लागतं सगळं लागते तिला. आणि तिच्या आशीर्वादाने ती आमच्या घरी आली आहे. नक्की. त्यामुळे आमचं खूप भाग्य आहे. बघा मित्रांनो, मी साईश पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर आज आपण आलो आहे श्रेयसच्या घरी, जो की मम्मीचा स्टुडंट आहे. आणि श्रेयसची मम्मी आहे, श्रेयसची बहीण आणि श्रेयसचे पप्पा पण आहेत. आणि आज आपल्यासोबत रिया पण आली आहे. आणि आज या दिवसाचं निमित्त आपल्याला आज मम्मी सगळी माहिती सांगेल त्या दिवसाची. आज आता म्हणजे चैत्रातील नवरात्रोत्सव सध्या सुरू आहे, तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. आणि आज अष्टमी आहे, दुर्गाष्टमी आहे. आणि यांच्या घरी एकविरा देवीचा उत्सव चालू असतो. तर हा जो उत्सव आहे तो एकदम ते थाटामाटात साजरा करतात. आणि त्यांनी त्यांचा जो वेश आहे कोळी लोकांचा, ते एकदम मस्तपैकी छान नटून सजून सर्व रेडी आहेत. हा. आणि त्यांचं जे सादरीकरण आहे, देवी बघा कशी सजवली आहे वगैरे, तर हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी आज आम्ही इथे आलोय. एक छोटा ब्लॉग असेल पण खूप मजा येणार आहे या ब्लॉग मध्ये. आणि आमच्याबरोबर रिया पण आली, डेकोरेशन त्यांनी कसं केलंय ते दाखवणार आहे आपण. आणि सर्व देवी कशी सजवली वगैरे. तर यांच्याकडे दोन्ही नवरात्र उत्सव असतात. जो आपला ऑक्टोबर महिन्यातला असतो तो सुद्धा साजरा करतात ते. आणि आता हा जो चैत्रातला नवरात्र उत्सव आहे त्याचा आज अष्टमीचा दिवस आहे. आणि त्या अष्टमीच्या दिवशी देवी अशी छान सजवून वगैरे आणि स्वतः पण ते या कोळी लोकांच्या वेशामध्ये आहेत. आणि त्यांनी सर्व नटून सजून एकदम छान आहेत सर्वजण. हे श्रेयसचे पप्पा आहेत आणि श्रेयसची मम्मी गायत्री दरवेश माझ्या फ्रेंड आहेत. आणि ही आमची पूर्वा, यांची मुलगी आहे. तर हे सर्व एकदम छान नटून सजून. आणि यांनी देवीला पण किती छान सजवलंय ते बघा. आम्ही तुम्हाला हे सर्व दाखवण्यासाठी इकडे आलोय. आणि देवीचं दर्शन घेऊया. माते की जय.
तर काका आपल्याला आता एकविरा देवीची माहिती सांगतील. एकविरा ही नवसाला पावणारी देवी आहे आणि 5 पांडवांनी तिचं मंदिर बांधलेलं एका रात्रीमध्ये. अच्छा. आणि कोळी लोक तिला लय खूप मानतात आणि ती नवसाला पावते आणि उत्सव तिथं आम्ही खूप साजरी करतो. नक्कीच. हां. आणि दुसरी गोष्ट तिथं मानपान जो वेळेला दिला नाही तर ती म्हणजे त्रास पण देते. अशी कडक देवी आहे. अशी नवसाला जेवढी लगेच पावते तशी ती आपल्याला पाळावं पण लागतं सगळं लागते तिला. आणि तिच्या आशीर्वादाने ती आमच्या घरी आली आहे. नक्की. त्यामुळे आमचं खूप भाग्य आहे. तुम्ही कधीपासून करता हे देवीचं? 4थं वर्ष आहे. 4थं वर्ष का? 4थं वर्ष आहे. खूप साजरं जोरात करतो. तिच्या आशीर्वादाने भर पडून आम्हाला सगळं काही दिलेलं आहे. कसली कमी पडत नाही. अच्छा अच्छा. आणि याच निमित्ताने काकांनी देखील आपल्याला एकविरा देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे बोलवलं होतं. त्यासाठी आपण इथे आलो आहे आणि आपल्यासोबत रिया आहे. आणि चला आता दर्शन घेऊया. आणि खूप लोक आता येऊन पण गेले आणि अजून येत आहेत लोक, आपण पाहू शकता. चला आता मम्मी ओटी पण भरेल, तर भेटूया आता पुढे. पुन्हा 1 महिना जागरण करते. तर काका आपल्याला सांगतात देखील की 1 महिना तिचं जागरण करावं लागतं. आणि रिया बघा इथे लाजते आता. रिया चल पाया पड आता. जा जा पाया पड. आता रिया पाया पडेल. जा जा. बघा आता रिया कशी पाया पडेल. तर पाहू शकता मित्रांनो, खूप मस्त साडी नेसवली आहे श्रेयसच्या मम्मीने. आणि मस्त एकदम डेकोरेशन पण पाठी एकदम मस्त केलं आहे पानांचं. आणि इथे पण पूजा मस्त पूजा पण खूप मस्त मांडली आहे इकडे. आणि मोगऱ्याच्या फुलाचा हार देखील बनवलं इथे, चाफ्याच्या फुलाचं सॉरी. आणि हा बघा आपला छोटा फॅन देखील इथे आलाय. नाव सांग बाबू. माझं नाव आहे यश. कोणत्या शाळेत जातो? पराग मध्ये काय? तर आपल्या व्हिडिओ बघा, तू दिसणार आता. चला आता मम्मी आणि रिया पाया पडते. रिया पाय पड. तर बघा रिया पण आता नाक असते. आमच्या रियाला चांगली बुद्धी दे, मोठी कर, शाणी कर, खूप चांगली मुलगी आहे. हात जोड देवीला, माझे हात जोड. चांगली बुद्धी द्या रियाला.
श्रेष्ठ बत्तीला किती आहे ना वरती पण आहे बघा वरती पण किती आहे एक पुरी 10 रुपयाची एक अंडी कढी पत्ता अरे पण खूप छान दिसते. थँक्यू. मी आज लोकांच्या रियाला घेऊन आलो आज. बघा आता रिया प्रसाद खाते, मम्मी पण प्रसाद खाते. कसं वाटलं मम्मी डेकोरेशन? आणि ती सियाची मम्मी आणि प्रणितीची मम्मी पण आली आहे. काकीने प्रसाद पण एकदम मस्त बनवलेला. थँक्यू. तांदळाची खीर बनवलेली खूप छान झाली. तर आता आपण तांदळाची खीर खाल्ली, परत वेफर पण खाल्ली आहे बघा. मम्मी अजून खातेच आहे. आणि ते बाजूला रिया पण आहे. विष्णु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणपती बाप्पा मंगलमूर्ती आई माऊलीचा देवी आईचा स्वामी अस्रा देवीचा माऊली मातेचा. मंडळी आम्ही आता निघतोय. श्रेष्ठ मम्मीला बाय करतोय. छान सजवली आहे त्यांनी देवी पण. सर्वांना खूप आवडली. हे सगळे आमच्या स्टुडंटचे पॅरेंट्स आहेत आणि आम्ही आता सगळे निघतोय. बाय. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आपल्या चॅनलला. आणि मी काकींना थँक्स बोलेन, कारण आपल्याला लोणावळ्याला जायला नाही भेटलं तरी इथे येऊन दर्शन करायला भेटलं. तर खूप मस्त वाटलं. तर भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सी यू. बाय बाय.